नवाब मलिकांवरून मुंबईमध्ये महायुतीत फूट पडण्याची चिन्ह आहेत। अजित पवारांनी मलिक यांच्यावर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्याने भाजप नाराज आहे। नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि त्यामुळे भाजपने ही भूमिका घेतली। मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती नाही असा इशारा आशिष शेलारांनी दिला। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही? तुमच्या आशीर्वादानं नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत। तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते, याच नवाब मलिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं, ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही। मला स्वतः हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आहे। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्कं राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं? देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं। त्याचं काय झालं ते आपण